नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परमेश्वर रामा घोंगडे. आपले एज्युकेशन अकॅडमी चॅनल असून मी आपल्यासाठी इयत्ता 9वी महाराष्ट्र बोर्ड गणित भाग 1 प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण यातील सराव संच 4.1 सोडवणार आहे. आपले सराव संच असेच चालू राहणार आहे. नवीन व्हिडिओ करता बेल आयकॉनला टॅप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर आता आपण लगेच आपल्या सराव संच 4.1 ला सुरुवात करूया. पहिला सराव संच 4.1 मधील गुणोत्तर व प्रमाण, चौथं प्रकरण आपलं गुणोत्तर व प्रमाण. त्यातील पहिला प्रश्न पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा. पहिल्यातला पहिला प्रश्न आहे 72 या संख्येचे 60ची आपल्याला गुणोत्तर काढायचे आहे. तर मग 72चे 60शी असलेले गुणोत्तर 72चे 60शी गुणोत्तर आता 72चे 60शी गुणोत्तर म्हणजे कसं 72:60. आता 72:60 आता 72 आणि 60 72/60 या संख्येला अशा संख्येनं भागायचं म्हणजे आपल्याला संक्षिप्त रूप मिळेल. 72ला आपण 12ने जर भागलं 12 × 72 आणि छेदाला सुद्धा 12ने भागलं तर 12×5 = 60. 12 12×5 = 60 म्हणजे 12×72. आता आपल्याला बघा हे 5 ही संख्या मिळाली, ही सुद्धा संक्षिप्त रूप आहे म्हणजे मूळ रूपात मिळाली. आता आपल्याला यांना कोणत्याही संख्येने आता पूर्ण भाग जाणार नाही. तर मग आपलं संक्षिप्त रूप काय मिळालं मग 6/5. म्हणून 72चे 60चे असलेले गुणोत्तर 72चे 60चे असलेले गुणोत्तर काय मिळाले 6:5 म्हणजे 6:5. दुसरा प्रश्न काय आहे आपण याला आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. हा जो प्रश्न आहे 72चे 60 याला आपण असं 12×5 = 60 12 × 72 12×5 = 60 म्हणजे 12 कट झाले, उरले काय ती फक्त 6 म्हणजे 6/5 म्हणजे 72चे 60चे असलेले रेशो काय मिळाला आपल्याला इथे 6:5. अशा पद्धतीने सुद्धा आपण 12 72 12×5 = 60 हे 12 कट झाले, अशा पद्धतीने सुद्धा आपण सोडवू शकतो. दुसरा प्रश्न आहे 38चे 57 असलेले गुणोत्तर. आता 38च्या 57 असलेले गुणोत्तर तर आता इथे ह्या राशी सारखेच आता 38 57 मग म्हणजेच काय म्हणून 38/57. आता 38 आणि 57ला अशा कोणती संख्या आहे की तिने अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भाग जाईल. तर अशी संख्या आपली ते 72ला जर समजा 19 2 38 बघा हे 19 या संख्येने आपण भाग देऊ. 19 2 38 19 त्रिक 57. आता 2 आणि 3 या संख्यांना आपल्याला आता हे संक्षिप्त रूपात आलेली आहे. आता असं कोणतीच संख्येने की यांना असं संक्षिप्त रूपात आणता येईल. एकाने जाईल, एका 2 2 एका 3 3 पण मग ते शेवटची संख्या म्हणून 19 2 38 19 त्रिक 57. आता आपल्याला संक्षिप्त रूप मिळालं म्हणून 38 आणि 38चे 57 असलेले गुणोत्तर काय आहे 2:3. हे आपलं गुणोत्तर आहे. म्हणजे 38चे 57 असलेले गुणोत्तर 2:3 म्हणजे 38चं 2 आणि 57चं 3 2:3. तिसरा प्रश्न 72चे आता याला पण सुद्धा आपण तुम्ही आज सोडवू शकता. याला असं सोडवू शकता 38 / 57 38 57 म्हणजे 19 2 38 19 त्रिक 57 19 कट झाले म्हणजे उरले किती 2 म्हणजे 2:3. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सोडवू शकता. गुणने म्हणजे इथे गुणने म्हणजेच काय भागणेच असतं. ते 19 2 38 म्हणजे 19 2 38 19 त्रिक 57 म्हणजे 19 त्रिक 57 म्हणजे भागणे म्हणजेच काय इथे भागली येतो. इथे
19ने 2पर्यंत भागलं, 19 दुनी 38, 19 दुनी 19 त्रिक 57. म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागायचं. म्हणजेच आपल्याला ते संक्षिप्त रूप मिळतं आणि ते म्हणजेच गुणोत्तर असतं. मग 2चं 3 असे गुणोत्तर आपल्याला मिळालं. असं पण सोडवू शकतो, असं पण सोडवू शकतो. तिसरा प्रश्न आहे 52चे 78 असलेले गुणोत्तर. 52चे 78 म्हणजेच काय, 52/78. आता अंशाला आणि छेदाला म्हणजे 52ला आणि 78ला अशी संख्या शोधायची की तिने भाग जाईल. आता हिला अशी संख्या आहे म्हणजे 26 दुनी 52, 26 दुनी 52, 26 दुनी 52 आणि 26 त्रिक 78, 26 त्रिक 78 म्हणजे यांचा रेशो काय मिळाला आपल्याला, 2:3. म्हणजे आपल्याला रेशो काय मिळाला, 2:3. म्हणजे 52चे 78 असलेले गुणोत्तर 2:3. तुम्ही असं पण सोडवू शकता. अशा पद्धतीने पण सोडवू शकता. जसं बघा 52/78 बरोबर 26 गुणिला 2. 26 दुनी 52, 26 गुणिला 26 त्रिक 78, 26 त्रिक 78. हे 26 कट झाले म्हणजे उरले काय, 2:3. म्हणून 2:3. 52चे 78 असलेले गुणोत्तर 2:3. अशा पद्धतीने पण सोडवू शकता. भागणेच म्हणजे काय, गुणणेच असतं ते. आल्या लक्षाने असं आहे. 4.1 मधलं आपला सराव संच 4.1 सराव संच 4.1 सराव संच 4.1 मधलं हे पहिल्यातले 3 उदाहरणं. अशा पद्धतीने तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. दुसरं आता आहे दुसरा सराव संच 4.1 मधला दुसरा प्रश्न. तिच्यातला दुसऱ्यातला पहिला आहे 700 रुपयाचे 308 रुपयाशी असलेले गुणोत्तर. म्हणजे पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीचे असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपातल्या राशी. आता हे 700 रुपये एक राशी दिलेली आहे, 308 रुपये ही राशी दिलेली आहे. आता 700 रुपये आणि 308 रुपये या राशी कशा आहे, समान आहे. त्यामुळे आपण त्याला डायरेक्ट करू शकतो. म्हणजे 700 आस 308 म्हणजे 700/308. आता अंशाला आणि छेदाला अशी संख्या शोधायची की तिला आपले भाग जाईल. मग अशी कोणती संख्या आहे की तिला संक्षिप्त रूप जाईल म्हणून. आता हे बघा एकक स्थानी काय आहे, 8 इथे 0. मग या संख्येला 2ने भाग जाईल. आलं लक्ष. आपल्याला कसोटा जर पाठ असल्या तर आपल्याला समजतं ते. आता याला आपण संक्षिप्त रूप देत देत जाऊ शकतो. आता बघा 2 आणि 700ला भागलं, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, 7तून 6 गेला उरला 1, 10, 2 त्रिक 6, 2 त्रिक 6, 7तून 6 गेला उरला 1, 2 पंचे 10 आणि 0, 2 0 0. आता बघा इथे 2 1 2, 3तून 2 गेला उरला 1, 2 1 2, 3तून 2 गेला उरला 1. मग 2 1 2, 2 1 2, 3तून 2 गेला उरला 1, 2 पंचे 10, 2 पंचे 10 आणि 2 चोक 8 म्हणजे 350. पुन्हा बघा इथे काय, इथे 4 आले, इथे 0. म्हणजे हिला आपण पुन्हा 2ने भाग जाऊ शकतो. पुन्हा 2ने भाग म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने पण सोडवू शकता तुम्ही. 2 1 2 म्हणजे 3तून 2 गेला उरला 1, 2 7 14, 2 1 2, 3तून 2 गेला उरला 1, मग आता 15 आले, 2 7 14, 15तून 14 गेले उरला 1 म्हणजे इथे 0, 1 आणि 0, 2 पंचे 10, 154. आता इथे बघा 2 7 14, 15तून 14 गेले उरला 1, 2 7 14 म्हणजे 175/77. आता याला पुन्हा आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो. आता 175ला आपण कसं भाग देऊ शकतो, 7ने भाग जाईल याला. 175ला आपण काय करू, इथे घेतो मी, इथे जागा नसल्यामुळे इथे काय करतो मी, इथे इकडे घेतो. 175/77. आता याला 7ने भाग जाईल बघा, 7ने. 7 1 7, 7 2 14, 7 3 7 2 14, 7 3 21 जर म्हटले तर 17पेक्षा 21 मोठे. 7 2 14, 7 2 14, 17तून 14 गेले उरले 3, मग 7 5 35, 7 1 7, 7 1 7. मग आपल्याला काय आता 11 आणि 25ला संक्षिप्त रूप
हे संक्षिप्त रूप आहे, म्हणजेच काय मिळालं आपल्याला गुणोत्तर, म्हणून काही मिळाली ती म्हणून 700 रुपयाच्या 308 रुपयाचे असलेलं गुणोत्तर काय 25:11 आपल्याला हे उत्तर मिळाले. तुम्हाला जर समजा तुम्ही असं पण सोडवू शकता, समजा 700 आणि 308ला अशी एक संख्या शोधायची की आता बघा हे झालं आपलं. अशा पद्धतीनं संक्षिप्त रूप देऊन तुम्ही करू शकता. 2ने आता याला 2ने मी कसं भागलं एकक स्थानी 0 आहे आणि 8 आहे म्हणून 2ने भाग जाईल. आपल्याला कसोट्या पाडायला तर ते आपल्याला बरोबर कळतं. आपण फक्त अंशाला आणि छेदाला कोणत्याही एका संख्येने भागून सण आपण संक्षिप्त रूप आणू शकतो. अशा पद्धतीनं सुद्धा आपण करू शकतो. आलं लक्षामध्ये. आता बघा, आता दुसरा प्रश्न आहे. 14 रुपये आणि 12 रुपये 12 रुपये 40 पैसे म्हणजे 14 रुपयाचं 12 रुपये 40 पैशाशी गुणोत्तर. आता बघा इथे 14 रुपये आणि इथे 12 रुपये 40 पैसे म्हणजे इथे पैसे म्हणजे राशी समान नाही. आता आपल्याला काय करावं लागतं, राशी समान करून घ्यावं लागते. आता 14 रुपये आता 14 रुपये आणि हे 12 रुपये 40 पैसे. आता याला आपण काय करू, पैशामध्ये कन्वर्ट करू. म्हणजे 1 रुपया बरोबर किती 100 पैसे. 1 रुपया बरोबर किती 100 पैसे. म्हणून 14 गुणिला 100 बरोबर किती झाले 14 गुणिला 100 हे पैसे. 14 रुपये हे रुपये 14 गुणिला 100 म्हणजे किती झाले 1400 पैसे हे झालं. आता बघा ही इथे किती 12 रुपये आणि 40 पैसे. आता 12 रुपयात आपण पैशात कन्वर्ट करू. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. 12 गुणिला 100 किती होतात ते 12 गुणिला 100 अधिक हे 40 पैसे तिच्यामध्ये जर आपण मिळवले अधिक आता 12 गुणिला 100 किती 1200 आणि तिच्यात हे 40 पैसे 1200 म्हणजे आपल्याला राशी समान करायची आहे. 1400 केले. आता हे 12 गुणिला 100 1200 अधिक हे 40 पैसे म्हणजे 12 रुपये 40 पैसे हे पैसे 40 पैसे आणि हे 12 रुपयाचे 1200 पैसे म्हणजे किती झालं आता हे 1400 झाले. मग हे किती होतील 1240. आता बघा आपण काय केलेलं आहे, आता इथे राशी समान करून घेतलेली आहे. म्हणजे इथे 14 रुपये आणि रुपयाला आपण 100 पैशांना गुणलं तर 1400 पैसे केले. इथे 12 रुपयाचे 1200 करून घेतले आणि 40 पैसे त्यात ॲड केले म्हणजे 1240. आता इथे राशी समान झाली कारण आपल्याला गुणोत्तर काढण्यासाठी पहिलं राशी समान करावं लागते. म्हणून हे 1400 हे 14 रुपयाचे 1400 केले आणि 12 रुपये 40 पैशाचे आपण किती 1240 केले. मग 1400 हे आणि 1240. आता बघा आता आपल्याला काय करायचं आहे, अंश आला आणि छेदाला एकच संख्येनं भागायचं. आता हा पहिले आपण सोपं रूप देऊन टाकू. 1 0 कट करून टाकू 1 0 कट करून टाकू म्हणजे कसं जेवढं संक्षिप्त झालं तेवढं चांगलं. मग आता बघा इथे 0 इथे 4 आहे. पुन्हा याला आपण जर 2 जर भागलं बघा इथे काय उरलं आता 140. हे 1 0 कट केल्यामुळे इथे काय उरलं आता 124. आता बघा 1 स्थान 0 4 आहे त्याला आपण आता 2 भाग जाईल. मग याला 2 भागून टाकू. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागत चालायचं बरोबर. 2 7 14 उरला 0. 2 सक 12 2 दुनी 4. आता बघा इथे पुन्हा 0 आलं इथे 2 आलं. याला 2ने अजून पुन्हा संक्षिप्त रूप जाईल. बघा इथे आपण काय करू इथे 70 आणि 62ला आपण काय करू अजून इथे आपण काय करू 70 आणि 62 याला पुन्हा आणखी संक्षिप्त रूप देऊ. आपण असं करू शकतो डायरेक्ट पण तुम्ही असं भागाकाराचं न लिहिता असं पण देऊ शकता. 2 त्रिक 6 7तून 6 गेला उरला 1. 2 त्रिक 6 7तून 6 गेला उरला 1. 2 पंचे 10 इथे 2 त्रिक 6 आणि 2 1 2 बघा हे 35 आणि 31. आता हे संक्षिप्त रूप हे अंशाला आणि छेदाला कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. मग आपलं गुणोत्तर काय मिळालं 14 रुपयाचं 12 रुपये 40 पैशाशी 35 आज 31. आपल्या उत्तराला ही चौकट करून घ्यायची. हे आपलं उत्तर आहे. आलं लक्षामध्ये. आता 3 रुपये आता हे बघा तिसरा प्रश्न सराव संच 4.1 मधला दुसऱ्यातला तिसरा. आता 5 लिटरचे 2500 मिलीलिटरशी आपल्याला
गुणोत्तर काढायचं आहे. मग आता इथे बघा हे लिटर आहे आणि मिलीलिटर आहे. तर आपल्याला गुणोत्तर काढताना काय करावं लागतं, राशी समान करून घ्यावं लागते. मग हे 5 लिटर. आता मग तुम्हाला माहिती आहे 1 लिटर बरोबर किती, 1000 मिलीलिटर. 1 लिटर बरोबर किती, 1000 मिलीलिटर. मग आपल्याला राशी समान करावं लागते. मग 5 लिटर आहे, 5 लिटर गुणिला 1000 मिलीलिटर बरोबर किती, 5000 मिलीलिटर. आता बघा हे 2500 मिलीलिटर, हे किती आहे आपलं ऑलरेडी आहे 2500 मिलीलिटर आहे. मग आता हे 5 लिटरचं आपण काय केलं 5000 मिली. मग हे 5000 मिली आपण आणि हे 2500 मिली. तर मग हे 2500 मिली किती 2500 मिली लिटर. आता हे 2500 मिलीलिटर 5000 मिलीलिटरचं म्हणजे 5 लिटरचं आपण 5000 मिलीलिटर राशी समान करून घेतला. 5000 मिलीचे 2500 मिलीशी गुणोत्तर काढायचं आहे. आता बघा काय करायचं, संक्षिप्त रूप देऊन द्यायचं, सोपं रूप देऊन द्यायचं. हे 1 0 कट झाला, हा 1 0 कट झाला, उरले किती येते 50. मग आता याला कितीने भाग जाईल, 25ने भाग जाईल. कितीने बघा आता इथे किती उरले 50/25. आता अंशाला आणि छेदाला अशी कोणती संख्या आहे, तिने भाग जाईल 25. 25ने 25 दुनी 50, 25 एक 25. मग काय मिळालं आपल्याला गुणोत्तर 25. समजलं, हे आपलं हे उत्तर. म्हणजे 5 लिटरचे 2500 मिलीशी असलेले गुणोत्तर 2:1. 5 लिटरचं 2 आणि 2500 मिलीचं 1. आता चौथा प्रश्न. इथे बघा इथे 3 वर्ष 4 महिन्याचं 5 वर्ष 8 महिन्याशी गुणोत्तर. आता बघा इथे 3 वर्ष 4 महिने, इथे 5 वर्ष 8 महिने. आता आपल्याला काय करावं लागेल, इथे राशी समान करावं लागेल. आता एक वर्ष बरोबर किती 12 महिने. मग आता 3 वर्ष म्हणजे 3 वर्ष गुणिला 12 म्हणजे 36 महिने. 36 महिने अधिक हे 4 महिने बरोबर किती झाले 40 महिने. हे झाले 40 महिने. आता हे 5 वर्ष गुणिला किती 8 महिने. म्हणजे 5 8 40 महिने. किती मिळाले 40 महिने अधिक हे 8 महिने किती झाले 48 महिने. आता बघा हे आपण काय केलं, राशी समान करून टाकली. मग 40 इथे हे 8 म्हणजे किती 48 महिने. मग आता इथे झालं 40/8 म्हणजे किती झाले 5 8 40. हे 5 आहे ना, मग इथे 12ने गुणावं लागेल आपल्याला. इथे काय 12 म्हणजे 5 वर्ष आणि 1 वर्षाचे 12 महिने. 5 गुणिला 12, 12 पंचे 60. आणि काय करावं लागेल 60 म्हणजे 12 पंचे 60 आणि हे 8 68. काय झाले हे 68 महिने. लक्षात घ्या 68 महिने म्हणजे आपलं 3 वर्ष 4 महिन्याचं 40 महिने केलं आणि 5 वर्ष 8 महिन्याचे 68 महिने केले. मी ती 8 लिहिली होती, त्यामुळे आपल्याला 5 वर्षाचं महिन्यात कन्वर्ट करायचं आहे ना. तर मग इथे एका वर्षाचे 12 महिने असतात. 5 वर्ष गुणिले 12 म्हणजे 60 महिने मिळतात. तर हे 12 आहे आणि हे 60 आहे. मग 68 महिने आपलं 40 आणि 68 या राशी समान झाल्या. मग 40/68. आता बघा इथे छेदस्थानी 0 इथे 8 याला 2ने भाग जाईल. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 8 असतात ती कशी असते 2ने भाज्य असते. मग बे दुनी 4, बे 2 4, बे 0 0, बे त्रिक 6, बे चौक 8. आता बघा इथे 0 इथे 2 पुन्हा याला 2ने भाग जाईल. बघा 20 आपल्याला काय करायचं माहिती का, संक्षिप्त रूप आपण असं एक संख्येने भाग देत जरी आलं तरी चालतं. बे एक बे किंवा बे 20 आणि बे एक बे 3 गेला उरला 1 आणि 4 बे 7 14. आता बघा 10 आणि हे 17 हे कसे संक्षिप्त रूप आहे. त्यामुळे आता इथे आपल्याला काय मिळालं
बेसाती 14 हा प्रश्न आपला 3 वर्ष म्हणजे काय मिळालं आपल्याला 17. आता बघा हे संक्षिप्त रूप आहे. आता याला 17ला काही असं अंशाला आणि छेदाला कोणत्याच्या एका संख्येने भाग जाणार नाही. मग इथे आपल्याला शेवटचं रूप मिळालं संक्षिप्त 10:17. म्हणजे 3 वर्ष 4 महिन्याचे 5 वर्ष 8 महिन्याचे असलेले गुणोत्तर 17:10:17 हे आपलं उत्तर मिळालं. तर आता बघा तुम्हाला याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. आता आपलं ह्या दुसरा प्रश्न आहे 4.1 सराव संच. हिच्या दुसऱ्या प्रश्नातले आपण हे किती 4 प्रश्न घेतले. आता उरलेले 2 प्रश्न आहे आपले खाली आहे. आता बघा हे सराव संच 4.1 मधलं दुसऱ्यातलं हे. आता हे दुसऱ्यातलं आहे 5वा प्रश्न. आता बघा इथे 3.8 किलोग्रॅमचे 1900 ग्रॅमचे असलेले गुणोत्तर काढा. आता बघा इथे हे किलो आहे आणि हे ग्रॅम आहे. मग आता 3.8चं काय करावं लागेल आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर करावं लागेल. म्हणजे आता सुरुवातीला आपल्याला काय करेल म्हणजे आता बघा 1 किलोग्रॅम म्हणजेच काय 1 किलो म्हणजेच काय 1000 ग्रॅम. 1 किलो म्हणजेच काय 1000 ग्रॅम. आता बघा इथे 1 किलोग्रॅम बरोबर किती 1000 ग्रॅम. मग आता बघा 3.8 गुणिला 1000 बरोबर किती 3800 ग्रॅम. 3800 ग्रॅम आणि 1900 ग्रॅम हे किती आहे 1900 ग्रॅम. मग आता बघा आता आपण इथे काय केलं ह्या राशी समान करून घेतल्या. 3800 ग्रॅम म्हणजेच काय 3800 भागीला 1900 म्हणजे आपल्याला काय करावं लागतं गुणोत्तर काढताना राशी समान करावी लागते. मग आता इथे 1900 हे ग्रॅम आणि हे 3800 ग्रॅम राशी समान होऊन गेल्या. इथे किलो जे आपण 3800 ग्रॅम करून घेतलं आणि 1900 ग्रॅम हे ऑलरेडी होतं. मग आता बघा संक्षिप्त रूप देऊन देऊ. हे 2 शून्य कट करून देऊ. इथे किती उरले 38/19. मग 19 आणि 38ला अशा कोणती संख्या आहे की तिने भाग जाईल 19 संख्या 19 जाईल. बघा 19 दुनी 38 19 दुनी 38 आणि 19 एक 19 म्हणजे 19 दुनी 38 19 एक 19 हे 1 आहे. म्हणजेच बघा आपण असं पण देऊ शकतो. हे बघा इथे डायरेक्ट बी देऊ शकतो इथे असं. म्हणजेच बघा असं पण असं करू शकता तुम्ही. आता हे 38 उरले की नाही 3800 आणि हे 1900. आता हे बघा हे 1900 1900 1900 एक 1900 1900 दोन्ही 38 1900 एक 19 1900 दोन्ही 38 2/1 आलं लक्षामध्ये. मी इथे काय केलं होते 2 शून्य कट केलं सोपं रूप दिले 38 19ला 19 दोन्ही 19 एक 19 19 एक 19 19 दोन्ही 38 बरोबर. तुम्ही डायरेक्ट पण देऊ शकता 1900 एक 19 1900 दोन्ही 38 म्हणजे आपलं गुणोत्तर काय मिळालं 2/1. हा जो हा एक आहे हा एक आहे. लागलं तर हा मी असं याला कट मारून घेतो. इथे 19 दोन्ही 38 19 एक 19 अशा पद्धतीनं असं गुणोत्तर मिळतं. आता हे 2 आणि 1 हे संक्षिप्त आहे. डायरेक्ट मी 1900 दोन्ही 38 हे पण केलं इथे डायरेक्ट करू शकता तुम्ही. हे भागून केलं मी गुणाकार करून बी देऊ शकतो. आलं लक्षामध्ये. गुणाकार करून कसं देऊ शकतो बघा. आता हे 3800 आता हे कसे 3800 आणि हे 1900 बरोबर. हे 2 शून्य कट केले उरले किती आपले 3800. आता 19 आता 19 दोन्ही 19 दोन्ही 38 आणि 19 एक 19 एक 19 दोन्ही 38 म्हणजे अंशाला आणि छेदाला 19ने दिले 19 19 कट केलं म्हणजे 2/1 अशा पद्धतीने तुम्ही सोडवता. म्हणजे गुणोत्तर 2/1 अशा पद्धतीनं सुद्धा सोडवू शकता. आता बघा 7 मिनिटे 20 सेकंद आणि 5 मिनिटे 6 सेकंद. आता मला सांगा 7 मिनिटे 20 सेकंद आणि 5 मिनिटे 6 सेकंद. आता इथे राशा कशा आहे वेगवेगळ्या इथे मिनिटे त्याला आणि 20 सेकंद आपण त्याला काय करू सेकंदात कन्वर्ट करू. मग आता बघा 1 मिनिट बरोबर किती 60 सेकंद 60 सेकंद. मग आपल्याला राशी समान करायचं आहे 7 मिनिटे गुणिला 60 सेकंद बरोबर आहे 60 सेकंद बरोबर 7 मिनिटे 7 0 0 7 सेकंद 42 म्हणजे 420 सेकंद 420 सेकंद बरोबर. अधिक आहे 20 सेकंद अधिक आहे
20 सेकंद बरोबर किती झाले 440 सेकंद. अलग अलग लक्षामध्ये 440 सेकंद. आता बघा हे 5 मिनिटे 5 मिनिटे गुणिला हे 60 सेकंद 60 सेकंद बरोबर किती 5 0 0 5 सक 30 5 सक 30 5 0 5 0 0 5 सक 30 अधिक हे 6 सेकंद अधिक हे 6 सेकंद बरोबर किती झाले 306 सेकंद 306 सेकंद. म्हणजे बघा आपण आता राशी समान केली 440 सेकंद आणि 306 सेकंद. मग आता आपल्याला राशी समान करावं लागते. मग 7 मिनिटे 20 सेकंदाचे 440 सेकंद कन्वर्ट केले आणि 5 मिनिटे 6 सेकंदाचे 306 सेकंदमध्ये कन्वर्ट केले. म्हणजे पहिली राशी आणि दुसरी राशी समान झाली. मग आपले 440 पहिली राशी 440 आणि मग दुसरी राशी 306. आता बघा इथे काय छेद अंशस्थानी 0 एकक स्थानी 0 दशक स्थानी या अंशाच्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि ते दशक छेदस्थानी या अंक 6 आहे. मग याला कितीने भाग जाईल 2 आणि तुम्ही डायरेक्ट पण असं भाग देऊ शकता. मी तुमच्या माहितीसाठी फक्त 2 आणि भाग देतो. बेदुनी 4 बेदुनी 4 बे 0 0 इथे बघा इथे बे 1 बे 3 2 गेला 1 उरला बे 1 बे बे 1 बे 3 2 गेला उरला 1 बे 5 10 बे 3 6 बे 3 6. आता हे 220 आणि 153. आता 153 संक्षिप्त संख्या येईल कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. मग 220 आणि 153 आता हे दोघी संख्यांना कोणत्याच आहे एका संख्येने भाग जाणार नाही. म्हणजे यांचं गुणोत्तर काय मिळालं आपल्याला 220:153 153. आता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच 4.1 मधील पहिला आणि दुसरा उदाहरण सोडवलं. आता बाकीचे उरलेले सराव संच मधले 4.1 मधले बाकीचे उरलेले उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर आपल्या चॅनलला काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला बटन दाबून ठेवा. म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.